विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर अर्ज भरणार। विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना दुसऱ्यांदा संधी मिळणार, सूत्रांची माहिती। विधानसभा अध्यक्षपदाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन। विधानसभा अध्यक्षपदासंदर्भात राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया। हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेचे सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदेंचीच निवड होण्याची शक्यता। विधानसभेचे महायुतीचे सभागृह नेते देवेंद्र फडणवीस। महाराजांना अभिवादन करायला निघालेल्या अजितदादांना महाजनांनी थांबवलं। शिंदे आले की एकत्र जाऊ, महाजनांची विनंती। मात्र शिंदे अजून वर्षावर, ते नेहमीसारखेच लेट येतील, अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया। सपा नेते अबू आझमींचा मवियातनं बाहेर पडण्याचा निर्णय। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत न राहण्याची अबू आझमी यांची भूमिका। मवियाच्या बहिष्कारानंतरही अबू आझमींनी घेतली आमदारकीची शपथ। आझमींच्या एक्झिटमुळे मवियाचं संख्याबळ 50 वरून 48 वर। अबू आझमी रागामध्ये बोलले असतील, मवियाचे वरिष्ठ चर्चा करून मार्ग काढतील, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। सपा इंडिया आघाडीचा घटक पक्ष, महाविकास आघाडीत त्यांनी सिटिंग जागा मागितल्या, त्या आम्ही दिल्या। आता अबू आझमी यांना सोबत राहायचं नसेल तर जबरदस्ती करू शकत नाही, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेत असतील तर आम्ही मवियात राहणार नाही, उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी। सपाचे आमदार रईस शेख यांची प्रतिक्रिया। मवियासोबत नाही, महायुतीसोबत राहायचंय, सरळ सांगा ना, तुम्हाला सोबत घ्यायचं की नाही आम्हाला ठरवावं लागेल। आमदार संजय शिरसाट यांचा अबू आझमी यांना टोला। विधिमंडळातनं सभात्याग करत आमदारांच्या शपथविधीवर विरोधकांचा बहिष्कार। विरोधकांकडून आज शपथ घेण्यास नकार। जनतेने ज्यांना निवडून दिलं ते लोकप्रतिनिधी शपथ घेत नाहीत, हा मतदारांचा अपमान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर निशाणा। लोकसभेमध्ये 31 जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं, ईव्हीएमला दोष देण्यात अर्थ नाही, विरोधकांचा हा रडीचा डाव। विरोधकांच्या शपथविधीवरील बहिष्कारावर अजित पवारांची टीका। मविया आमदारांनी उद्याही शपथ घेऊ नये, निलेश राणेंचा सल्ला। मवियाकडे नेतृत्व नसल्यानं असे प्रकार घडतात, निलेश राणे यांचा टोला। प्रियंका गांधी जिंकल्या तेव्हा ईव्हीएम दिसलं नाही का, नितेश राणेंचा काँग्रेसला सवाल। विरोधक ढोंगबाजी करत असल्याचीही टीका। मार्कडवाडीच्या समर्थनार्थ पोस्टर घेऊन जितेंद्र आव्हाड विधान भवनात। लोकशाही जिंदाबाद, आय लव्ह मार्कडवाडी पोस्टर आव्हाडांनी दाखवलं। ईव्हीएम विरोधात जनतेमध्ये असंतोष, बॅलेट पेपरवर निवडणूक व्हावी, सुप्रिया सुळेंची मागणी। मातोश्रीवर मविया नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। मार्कडवाडी संदर्भात काय पावलं उचलायची याबद्दल केली चर्चा। बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात ही आमची मागणी, नाना पटोलेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा फोनवरून संवाद। मवियाच्या आमदारांना शपथ घेण्याच्या सूचना। उद्या मविया आमदार घेणार शपथ। आज 173 आमदारांनी घेतली आमदारकीची शपथ। विधानसभेचं कामकाज स्थगित झाल्यामुळे उर्वरित शपथविधी उद्या होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ। नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस आमदार म्हणून विजयी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आमदारकीची शपथ। कोपरी पाच पाखाडीतनं केदार दिघेंचा पराभव करून शिंदे विजयी। सलग 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या अजित पवारांनी घेतली आमदारकीची शपथ। बारामतीत युगेंद्र पवारांचा अजित पवारांनी केलाय पराभव। भाजपच्या सुधीर मुनगंटीवार आणि गिरीश महाजनांनी घेतली विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ। सुधीर मुनगंटीवार आणि गिरीश महाजन 7व्यांदा आमदारपदी। शिवसेनेचे दादा भुसे, शंभूराज देसाईंनी घेतली आमदारकीची शपथ। गुलाबराव पाटलांनाही हंगामी अध्यक्षांकडून आमदारकीची शपथ। राष्ट्रवादीचे भुजबळ दिलीप वळसे पाटील यांनीही घेतली विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ। तसंच नरहरी झिरवाळ यांनाही आमदारकीची शपथ। कागलचे आमदार हसन मुश्रीफ, परळीचे आमदार धनंजय मुंडे तसंच श्रीवर्धनच्या आमदार अदिती तटकरे यांनी घेतली विधिमंडळाच्या सदस्यत्वाची शपथ। भाजप आमदार नितेश राणेंनी संस्कृतमध्ये घेतली शपथ। नितेश राणे 3ऱ्यांदा कणकवलीचे आमदार। शपथ घेतल्यावर निलेश राणेंकडून जय शिवराय जय नारायण अशी घोषणा। निलेश राणेंसह राम कदम, गिरीश महाजन, प्रताप अडसर, प्रशांत ठाकूर, सीमा हिरे, सुधीर गाडगीळ यांनी संस्कृतमधून घेतली शपथ। श्रीजया चव्हाण यांनी घेतली आमदारकीची शपथ। श्रीजया चव्हाण या चव्हाण कुटुंबातल्या 4थ्या आमदार। शपथ घेण्याआधी श्रीजया यांनी आजोबा डॉक्टर शंकरराव चव्हाण यांचं केलं स्मरण। भोकर विधानसभा मतदारसंघातून श्रीजया चव्हाण विजयी। धाराशिवमध्ये मामाभाचे जोडी यंदा विधिमंडळात एकत्र। माढ्याचे आमदार अभिजित पाटील आणि कळंबचे आमदार कैलास पाटील एकत्रच आले विधान भवनात।
शिवसेनेच्या सर्व आमदारांचा भगवे फेटे बांधून विधान भवनात प्रवेश. शिवसेना आणि भाजप आमदार एकत्र विधान भवनात आले. राष्ट्रवादीचे आमदार गुलाबी फेटे परिधान करून विधान भवनात. आमदार गुलाबी फेटे बांधून पक्ष कार्यालयापासून विधिमंडळापर्यंत चालत गेले. विधान भवनात भाजप आमदार राम कदम आणि ठाकरे पक्षाचे आमदार सुनील राऊत यांची गळाभेट. विधान भवन परिसरात आदित्य ठाकरेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन. यावेळी आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांचं हस्तांदोलन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.